चला तुम्हाला दाखवूया आता गोदावरी नदीतले मासे कसे आहेत ते. इकडं तुम्ही बघू शकता एकूण कोटेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर आणि इकडं खाली रामेश्वर आहे आपल्याला. चला बघूया आता पुढं. तुम्ही बघू शकता आता आपण संगमावर पोचलेलो आहे. इथं आता आपले जाळ आहे, इथं याला आता उचलायचं आहे. ते वाम निघू शकतो एका बारचीला, कारण की वामीचंच आहे. बघू शकता ना जरा कसा इकडला. तुम्ही बघू शकता असं वामीचं असतं. यातच वाम घुसून बसते गार याला एकदम. मधून एकदम गोलपिंड आहे आणि वरून काय पोतं लावेला आहे. तर बघूया वाम आली की नाही याच्यामध्ये. बघू शकता मित्र एकदम छोटी मधली वाम आलेली आहे. बारीक बी पळू राहिली कुठं पण जायला. हे बघ सगळं किती बारीक वाम आहे. दिसली का किती बारीक मधली वाम आहे. खायला एकदम भारी सापासारखीची बिवर. आपल्याला आता तिकडे डायरेक्ट रामेश्वरला जायचं. मला मी बघू शकता त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज भेटली आपल्याला. हे बघा कशी वाम आहे. ती बेले उड्या मारायला लागली. थोडी मोठी साईज आहे फक्त थोडी. चला भेटू आता पुढं. बघू शकता आता एक पावशेर साईजची वाम भेटलेली आहे. किती मोठी आहे बघा. कसली ती यार याच्यामध्ये. हे दिसली का पावशेर साईजची वाम आहे. एकदम कडक माल आहे. हे बघा दिसली. लय उड्या मारायला लागली जाईन ती. आता आपण तिला जाळीमध्ये टाकून घेतलेला आहे पळून जावं नाही म्हणून. हे बघा याच्यात टाकेली मी ती. चला आता पुढची वेळी उडून पाहू आपण किती वाम सापडते किती नाही. आता आपल्याला अर्धा किलोची एक वामट गावलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. लय चप्पळ आहे. ही दिसली का अर्धा किलोची वाम आहे. लय चप्पळ आहे दिसली. बघा याच्यामध्ये अर्धा किलोची वाम आहे. अर्धा किलोची वाम पुरी मोठी आहे एकदम साईज. याच्यात गेली ती. आता तुम्हाला मी खरात काढून दाखवतो. हे बघू शकता आता किती मोठा पीस आहे वामटचा. एकदम मोठा लंगार पीस आहे वाम. आता फायनल आपली वेळी इथं संपलेली आहे. आता आपण परत पलीकडून पलटी मारू. त्या पुलापाशी जायचं आपल्याला परत. हातीला मी खऱ्यात टाकून घेतो. बघू शकता आपला अजून एक भ्याला राहिला होता. आपल्याला अजून एक सापडलेली आहे. अर्धा किलो थोडीफार कमी आहे पण साईज भारी आहे. एकच नंबर साईज आहे. चला आता आपल्याला फायनल भ्याला होता एकदम लास्टवाला. तर जाऊया तिकडून पलीकडून साईडनं. आपल्याला परत त्या तिकडे जायचं आहे.